मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अन्न आणि औषध जे प्रशासन आहे ज्याला FDA म्हणतात ते आता खळखळून जागे झालेले आहेत. त्यांना उच्च न्यायालय आदेश दिले तुम्ही फक्त जे खाजगी हॉटेल्स आहेत, जे खाजगी रुग्णालयस आहे, जे खेळाचे मैदान जे मोठमोठे जिमखाने तुम्ही फक्त तिथे कारवाई करता. तुम्ही मात्र जे प्रशासकीय जे कार्यालय असते त्याचे जे कॅन्टीन्स असते, विधान भवन आहे, मंत्रालय आहे, जे आस्थापन स्थळ आहे प्रशासकीय, त्याला तुम्ही कुठल्या प्रकारे कारवाई करत नाही. आज सकाळी आपण पाहू शकता, आपण आत्ता आहोत विधान भवनमध्ये आहे. आज सकाळी आपण पाहिलं गेलं तर जे मंत्रालय आहे, मंत्रालयाचे जे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन्समध्ये आज अन्न आणि औषध प्रशासनाने इन्स्पेक्शनसाठी आले होते. त्यांनी आज त्या संदर्भात रेड मारली होती. आता त्याच्यानंतर ते आता विधान भवनमध्ये आले. विधान भवनमध्ये आपण पाहायला गेलं तर 3 अधिकारी होते, दोन जेंट्स होते, एक लेडीज अधिकारी होते आणि एक वकील होते. असं एक उच्च न्यायालयाच्या अधिकाऱ्याने हा आदेशच होता का तुम्ही जे रेड मारताना एक आपले वकील तुम्ही सोबत घेऊन जावा. वकील नेमकी तुम्ही कुठल्या प्रकारे कारवाई करता हे पाहण्यासाठी आज वकील आले होते. त्याच्यानंतर वकील आले, इन्स्पेक्शन केलं. विधान भवनमध्ये आतमध्ये जी कॅन्टीन आहे ते कॅन्टीन्समध्ये त्यांनी इन्स्पेक्शन केलं, नेमकी काय मिळतं काय नाही आहे. त्याचे अनेक सॅम्पल्स घेऊन गेलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे जे कॅन्टीन्स आहे त्यांनी काल त्याच्यामध्ये सुद्धा कारवाई केली. कारवाई करताना नेमकी काय सॅम्पल्स आहेत, अनेक सॅम्पल्स घेतले. मात्र कारवाई ज्या प्रकारे जे मोठे मोठे हॉटेल्स आहेत, पंचतारांकित हॉटेल्स आहेत, पंचतारांकितपासून जे शाळेचे जे त्याला प्रत्येकाला निलंबित केलं. मात्र अजूनपर्यंत त्यांनी काय आदेश अजून काढलेला नाही. जे शासकीय कार्यालय आहे ते शासकीय कार्याचे जे कॅन्टीन्स आहे तिथं अजूनपर्यंत कुठल्याही जे कार्यालय आहे कॅन्टीन्स आहे त्याला कुठला अजूनपर्यंत त्याचे जे परवाने आहेत रद्द केले आहेत, काय नेमकी मिळाले हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र असं असताना जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जे अधिकारी FDचे अधिकारी कारवाई करतात की नाही, का फक्त जे खाजगी आस्थापन आहे त्याच्यावरती कारवाई करतात. मात्र असं असताना मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांनी सांगितलं तुम्ही फक्त जे प्रशासकीय आस्थापना आहे तिथेही कारवाई करा. तुम्ही प्रायव्हेटवरती तुम्ही कारवाई करून त्यांचे निलंबन करता असं हे योग्य नसून तुम्ही प्रत्येक जे शासकीय आहे शासकीय कॅन्टीन्स आहे तिथे पण कारवाई करा. तिथेही मोठ्या प्रमाणात माशा असतात, दुर्गंधी असते. मात्र आम्ही जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो ते समजलं सर ऑलरेडी व्यवस्थित होतं. हे व्यवस्थित कशामुळे आहे, अगोदर ह्यांना ह्या संदर्भात अगोदर माहिती मिळाली होती का, काय त्याच्यानंतर हे असंच पुढे राहणार का FDA याच्यानंतर कधी एखाद्या दिवशी जर FDनी खरंच जर कारवाई जर करायची असेल तरी FDनी एक सरप्राईज व्हिजिट करणं गरजेचं आहे. मात्र आज मंत्रालय, विधान भवन आणि उच्च न्यायालयाचे जे कॅन्टीनमध्ये कारवाई करण्यासाठी गेले होते ते काय सॅम्पल गेले. मात्र ह्या तिघांवरती ही FDA जे अन्न औषध प्रशासन कोणत्या प्रकारे कारवाई करतं हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज कोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.